नेक्स्ट डे आपण आता तयार वगैरे झालेली आहे छानशी. आता आपण दर्शनाला जाणार आहे. वेट माझी रूम दाखवते एक सेकंड. छान वाटते बघायची आमची रूम कुठल्या ठिकाणी आम्ही आहोत. 1 2 and 3. हाय हाय हाय. रूमच्या बाहेरच जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए. हाय 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 हाय. खूप सुंदर. दिसते का मागे? आता ऊन असल्यामुळे ते कळत दिसत नाही, पण रात्री काय वाटत होतं मस्तपैकी. आता आम्ही खाली निघू. आज माझा बर्थडे आहे आणि 2 तारीख 2 मे. आम्ही खाली आलेलो आहे. काय कर पहिलं खाऊन काढू. नाश्ता करायला बसलो आहे. छान असा पोहे खाणार. छान आहे. आत्ताच द्वारका माईमधून दर्शन घेऊन आलो आणि मम्मी बोलत होती फुल घेऊया पण फुल घ्यायला भेटलं नाही. पण बाबांकडे गेलो आणि त्यांनीच आशीर्वाद म्हणून फुल दिला आम्हाला. काय केलं. आता मेन दरबारात जाऊया आपण बाबांच्या. ते फोन अलाउड नाही आहे. मी फोन ठेवेल. दर्शन करून आल्यावरती आपण तिचं दर्शन झालं. आता आम्ही चावडीला चाललोय. ही चावडी आहे. काय मेन बाबांचं दर्शन आत्ताच झालं. मस्त झालं. लगेच आलो बाहेर करून आणि 10-15 मिनिटच लागले असतील. आज जाऊ. आता बाकीचे आजूबाजूचे जे आहेत मंदिर त्याचे दर्शन करूया. हनुमानाचं मंदिर. नाश्ता करूया हॉटेलमध्ये. कैसा लगा दर्शन? बहुत अच्छा लगा. सच्ची रात्रीचा कोइन्सिडेंट. एकदम बाबाने ऐसा चमत्कार किया कि 1-2 मिनट में दर्शन हो गया. बाबाचा आशीर्वाद आहे ना म्हणून आपण नाश्ता थोड्या वेळाने आहोत. एक पूजा करायची असते सत्यनारायणाची. ते करत आहे. पे करून आपण हे करू शकतो. पूजेसाठी बुकिंग करू शकतो आणि इथं टायमिंग आहे. त्या टायमिंगनुसार करता येईल. दाखवते. मंदिराच्या बरोबर समोरच आहे ते. इथे तुम्ही येऊन पे करून सत्यनारायणच्या पूजेसाठी बुक करू शकता. इथे
एंट्री बाहेरून आहे. तिथून आलात की समोरच आय लव्ह साईबाबा आणि समोरच बाबांचं मंदिर त्याच्या बाजूलाच इथेच आहे. सत्यनारायणच्या पूजेचं तिकीट करू शकता. आता आम्ही बुक केलं, 11चा टायमिंग आहे. ते आपल्याला 100 रुपये तिकीट आहे आणि सत्यनारायणची आपल्याला ठीक आहे, पूजेला 9:45 झाले. आपल्याला फोन अलाउड नाही आहे, तर आता मी फोन ठेवून पूजेला बसले. 11चा टायमिंग आहे. मी भोजनालयाला जाणार आहे जेवायला. बाबांचा प्रसाद ओळखला जातो भोजनालय. रिक्षा केली जाते. थोडं जवळच आहे, पण आम्ही रिक्षाने जातो. खूप दूर आहे. बाबा 10-5 मिनिटच लागतात, पण एवढे उन्हात कोण चालेल. होता जेवायला चालू आहे. इथे भोजनाला भेटतो. श्री साई प्रसाद आहे. आता आतमध्ये जाणार आहे. काउंटर आहे. इकडे तिकीट तुम्ही घेऊ शकता जेवणासाठी. आणि आता तिकीट किती रुपये फ्री आहे, फक्त तो पास घ्यायचा. हे असे लाईन्स असतात. आज गर्दी नाही आहे, पण पूर्ण लाईन फिरायला लागते, गर्दी असते. आणि इथे पूर्ण फ्री कॉस्ट आहे जेवण, बाबांचा प्रसाद. जेवूया. असं असतं. इतका मोठा हॉल आहे. लाखो लोक जेवत असतील इथे. हा, किती लाखो लोक जेवत असतील. 4,000 लोक एकसाथ जेवतात इथे. आणि पूर्ण फ्री कॉस्ट आहे. कधी पण या, पूर्ण फ्री कॉस्ट असतो. सीझन असू दे किंवा नसू दे, फ्री. कधी पण या. बाबांचा प्रसाद डोळ्यातून पाणी असं वाटत काय करू का, जाऊन मिठी मारू का. त्यांच्या कालची चपात्या एवढ्या मोठ्या, येऊन आत्ताच निघालो. ही बॅक साईड आहे. किती सुंदर वाटते इथे. आणि आता जेवण झालं, लगेच आईस्क्रीम खाते. निघालेलो आहोत मी निघालेलो आहोत. तयारी झालेली आहे. हा असा आमचा रूम आणि हे बाबांचं मंदिर समोरच. सकाळी दिसत नव्हतं ना. वाव, होय होय. वाव, संध्याकाळचं तर अजून छान वाटतं. आम्ही दरवेळेस येतो ना, इथेच स्टे करतो. ॲक्च्युली ते आता ऊन आहे म्हणून हे त्यांनी बांधलं आहे. नाहीतर हे पूर्ण ओपन असतं आणि खाली पूर्ण जाणारं येणारं दिसतं आणि मस्त वाटतं. वाव. आता निघूया. पॅकिंग झालेली आहे. खाली जाताना मग परत कंटिन्यू करते.
बाबांचा प्रसाद भेटतो, लाडू पर पॅकेटमध्ये 2 लाडू असतात. कमी झालेत आता, पहिले 4 असायचे, आता 2च झाले. 20 रुपयाला एक पॅकेट आहे. इथे मुख्य दर्शनाची लाईन आहे. आपण 2 रुपयाची चाय पियाला आलेलो आहोत. खोटं वाटत असेल पण इकडे बघा, विथ प्रूफ 2 रुपयाची चाय भेटणार आहे. मम्मा गेली आहे घ्यायला. असं नाही की ते 2 रुपयाची आहे म्हणून घ्यायला गेले, पण खरंच टेस्टी लागते. 2 रुपयाची चाय आहे आणि आपल्या इथेच ही चाय 10 रुपयाला कप भेटतो. इथे पालखी बसवली जाते आणि अदरवाईज इथे भजन होत असतात. निघालो आहे आम्ही, पॅकिंग झाली. तर जी बस भेटेल त्या बसने जाणार. बुकिंग तर नाही आपल्याकडे, तर बघू आता कुठली बस भेटते. खंडोबा मंदिर आहे. चला रेडी आहे, बस भेटते आम्हाला. सिटिंग बस भेटली आहे. गाड्याच नाहीयेत, सगळ्या फुल. आता ठीक आहे, ऐन टायमाला भेटली. आता वाजले 10. आता बघू, अजून आम्ही शिर्डीमध्ये सुद्धा निघाले नाहीये बस. कधी निघते डायरेक्ट सकाळीच बस. आता जस्ट आम्ही दादर टीटीला उतरलो आणि वाजले 4:15. फेस बघा कसा होता, कसा झाला रे बघा. पूर्ण गाडीत झोपलो होतो. आता घरी जाणार. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय गाईज.